आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेवर अखेर महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालेलं आहे. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. तब्बल 45 जागा जिंकत महायुतीनं काँग्रेसला धोबीपछाड केलं आणि आपणच कोल्हापूर महापालिकेचे धुरंधर आहोत हे महायुतीनं सिद्ध केलेलं आहे. महायुतीला हे यश का मिळालं याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. आपण अजूनही जर महाधुरळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण तंतोतंत बातम्या, राजकीय विश्लेषण जर हवं असेल तर एकमेव पर्याय महाधुरळा. कारण आतापर्यंत तब्बल 92 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या या निवडणुकीतच 5 अंदाज दिले होते. 5ही अंदाज परफेक्ट तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यामुळे राजकीय अंदाज आपल्याला उद्याची बातमी आज हवी असेल तर एकमेव पर्याय महाधुरळा. आता वळूया मूळ विषयाकडे. महायुतीला हे यश का आलं त्याची 10 कारणं आपण आज पाहूया. सगळ्यात पहिलं कारण, महायुतीचे 3ही पक्ष एक दिलानं लढले. जे महाराष्ट्रात कुठेही महायुतीत ह्या 3 पक्ष एकत्र आले नाहीत, पण कोल्हापुरात तो करिश्मा झाला आणि महायुतीचे 3 पक्ष एकत्र आले. तिघही एक दिलानं लढले. त्याचा फायदा निश्चितपणे झाला. दुसरं, काँग्रेसचे अनेक शिलेदार महायुतीनं आपल्या पक्षात घेतले. गेल्या 5-6 महिन्यात इनकमिंग जो काय होतो मोठ्या प्रमाणात झाला. शारंग देशमुख असू दे, आजरेकर असू दे, असे अनेक नाव आहेत की पूर्वीचे काँग्रेसचे पण ते नंतर महायुतीच्या विविध पक्षात आले आणि त्याचाही फायदा निश्चितपणे महायुतीला झालेला आहे. तिसरं कारण आहे, देशात सत्ता, राज्यात सत्ता, मग महापालिकेत पण यायला हवी सत्ता. निधी हवा असेल तर महापालिकेत सत्ता द्या, हे आव्हान महायुतीच्या नेत्यांनी केलं आणि हे लोकांना पटलं. त्यामुळे लोकांनी भरभरून मतं दिली महायुतीला. चौथं कारण आहे, कोल्हापुरात अजूनही हिंदुत्वाचं वारं आहे. कारण शिवसेना ज्या पद्धतीनं अनेक वर्षे निवडून येते त्याच्यावरून लक्षात येते की हिंदुत्वाचं, जरी कोल्हापूर पुरोगामी कोल्हापूर म्हणून महाराष्ट्रात ओळख असली तरी हिंदुत्वाचं वारं पेटापेटात मोठ्या प्रमाणात वाहतंय. त्याचाही फायदा निश्चितपणे झालेला आहे. शिवाय लाडकी बहीण असू दे किंवा सरकारी योजना भाजपनं ज्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या त्याचाही फायदा निश्चितपणे झालेला आहे. 5वं कारण आहे, 4 सदस्यीय प्रभाग रचना. भाजपनं यासाठीच ही प्रभाग रचना केली होती, कारण त्यांचे विखुरलेले जे कार्यकर्ते आहेत ते एकेका प्रभागात कमी पडत होते, त्यामुळे पराभव होत होता. पण 4 प्रभागातील कार्यकर्ते एकत्र आल्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला झालाय. 4 सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा हा अतिशय महत्वाचं कारण. 6वं कारण आहे, महायुतीचे सगळे नेते म्हणजे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अंमल महाडिक, हे सगळे नेते एक दिलानं एकत्र आले. त्यांच्यासोबत अनेक म्हणजे सत्यजित कदम असू दे, शारंग देशमुख असू दे, असे अनेक, महेश जाधव असू दे, विजय जाधव असू दे, सगळ्यात महत्वाचं प्राध्यापक जयंत पाटील, या सगळ्यांची टीम अतिशय व्यवस्थित राबली आणि या राजकीय नेत्यांच्या एक दिलानं राबलेल्या टीममुळे महायुतीला निश्चितपणे फायदा झालेला आहे. 7वं कारण आहे, पडद्यामागचं परफेक्ट नियोजन. या सर्वच पक्षांनी पडद्यामागं अतिशय चांगलं नियोजन केलं. पडद्यामागचे सूत्रधारही अतिशय चांगले होते. सर्व पक्षाचे कारभारी जे होते त्यांनी अतिशय व्यवस्थित काम केलं आणि त्याचा निश्चितपणे फायदा महायुतीला झालेला आहे. 8वं कारण आहे, जागा वाटपात फारसं आग्रह पहिल्या टप्प्यात झाला, पण नंतर जागा वाटप झाल्यानंतर रुसाफुशी फारशी झाली नाही, नाराजी फारशी झाली नाही. राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या पण त्यांनी त्या स्वीकारल्या. त्यांनी आग्रह फारसा धरला नाही. शिवसेनेनं आग्रह धरला होता
पण जेवढ्या मिळाल्या 30 जागा तेवढ्यात समाधान मानलं. भाजप मोठा भाऊ म्हणून त्यांनी सर्वाधिक जागा घेतल्या. म्हणजे जागा वाटपाचं जे काही नियोजन होतं तेही काही प्रमाणात यशस्वी झालं आणि त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला झाला. 9वं कारण आहे सतेज पाटील यांची एकाकी झुंज. महायुतीचे सगळे नेते एका बाजूने लढत असताना समोरच्या बाजूने मात्र एकमेव सतेज पाटील लढत होते. रसद कमी पडत होती तरीही एकटा लढत असल्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे कारण या महायुतीला झाला. कारण समोर एक आणि दुसऱ्या बाजूला सगळे नेते, राज्यातली सत्ता, देशातली सत्ता ही सगळी सोबत, याचाही फायदा निश्चितपणे महायुतीला झालेला आहे. आणि 10वं कारण महत्वाचं, उमेदवारांना मिळालेली ताकद, उमेदवारांना मिळालेली रसद हे अतिशय महत्वाचं होतं. कारण ही रसद मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवारांना मिळाली, त्याचाही फायदा निश्चितपणे महायुतीला झाला. जनस्वराज्य शक्ती पक्षाचा काही ठिकाणी निश्चितपणे त्यांना फायदा झाला, काही ठिकाणी फटकाही बसला. काँग्रेस सोबत राष्ट्रवादी शरद पवार गट असू दे, आप असू दे, वंचित असू दे, हे सोबत राहिले नाहीत, त्याचाही फटका काँग्रेसला बसला, त्याचा फायदा महायुतीला झाला. म्हणजे असे हे 10 कारण आहेत. आणखीन एक कारण आहे, काँग्रेसचं 10-15 वर्षे महापालिकेत सत्ता होती, त्यामुळे आता हे करतो ते करतो असं काँग्रेस म्हणत असताना मग एवढे वर्षे का केलं नाही, हा प्रचार महायुतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचवला, त्याचाही फायदा झाला. म्हणजे ही जी 10 कारणं आहेत, या 10 कारणामुळं महायुती सत्तेपर्यंत पोहोचण्यात अतिशय निश्चितपणे त्याचा फायदा झालेला आहे. यामुळे आता सत्ता मिळालेली आहे. 15 वर्षे काँग्रेसचा कारभार बघितलेला, आता महायुतीची सत्ता आहे. बघूया, आता आव्हान मोठं आहे कारण अनेक शब्द दिलेले आहेत, निधी आणतो, हे करतो, ते करतो, कायापालट करतो. आता नेत्यांची जबाबदारी आहे की जे मनात ते मनपात आता झालेलं आहे. त्यामुळे आता जे दिल्लीत, जे मुंबईत, त्या सगळ्या सुविधा कोल्हापुरात आणण्याची जबाबदारी या नेत्यांची आहे. पाहूया आता यामध्ये काय होतं ते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर एकमेव पर्याय